रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील कुंभवे गावात श्री देव खेमेश्वर काळकाई देवराहट वसले. दापोलीपासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंभवे गावाचे ग्रामदैवत म्हणजे श्री देव खेमेश्वर काळकाई. डोंगराच्या उतारावर अत्यंत घनदाट वनराईत खेमेश्वर काळकाईची देवराहट आहे. साधारण 0.94 हेक्टर क्षेत्रावर या देवराहटीचा विस्तार आहे. या वनराईतून एका ओढ्याचा उगम होतो, ज्यातच ऑटर म्हणजेच पाणमांजरा आसऱ्याला असतात. त्यांच्याविषयी पुढे जाणून घेऊयाच. हा ओढा पुढे कोडजाई नदीला जाऊन मिळतो आणि ही नदी वाशिष्ठीत विलीन होते. दापोली तालुक्यातील कुंभवे गावातील श्री खेमेश्वर काळकाई ग्रामदैवत या गावात अगदी घनदाट जंगल आणि नदीकिनारी हे मंदिर आहे. या मंदिराला दरवाजे किंवा काही खिडक्या असा काही बंदोबस्त नाही, अगदी मोकळा आहे. पर्यटकांसाठी येण्या जाण्यासाठी अगदी काही अडचण नाही आणि घनदाट जंगलात असं हे मंदिर वसलेलं आहे. आजूबाजूला जे परिसर घनदाट परिसर आहे त्याला आमच्या गावच्या भाषेत देवाचा दरसा किंवा देवाची राट असे म्हणतात. दापोली खेड मुख्य रस्त्यावरून खेमेश्वर काळकाईच्या मंदिरात जाण्यासाठी एक वाट आहे. वनराईने वेढलेल्या या वाटेवरून चालत गेल्यास मंदिरात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या उजव्या बाजूस डोंगराचा उतार असून डाव्या बाजूस गर्द वनराई आहे. या वनराईत गावकऱ्यांनी देवाच्या नावे जतन केलेल्या झाडांच्या अनेक जाती असल्या तरी त्यातील 20 जाती या अत्यंत महत्त्वाच्या आणि तशा सर्वसामान्यपणे तुरळक प्रमाणात दिसणाऱ्या आहेत. देवराहटीच्या डोंगरातून उगम पावणारा ओढा जिथे कोडजाई नदीला जाऊन मिळतो तिथे पाणमांजरांचा अधिवास आहे. कोकणात पाणमांजरांना उद, उदा, हुड, हुदळ, गिऱ्या अशा स्थानिक नावांनी ओळखलं जातं. कोकणात प्रामुख्याने स्मूथ कोटेड आणि स्मॉल क्लॉड या 2 प्रजातीची पाणमांजरं अधिवास करतात. त्यामधील स्मूथ कोटेड जातीची पाणमांजरं खेमेश्वर काळकाई देवराहटीच्या ओढ्यात आणि त्यापुढील नदीपात्रात आढळतात. ही प्रजात अंगावर असलेल्या करड्या रंगाचा मऊशार केसांचा कोट आणि जबड्यापासून गळ्यापर्यंतच्या पांढऱ्या रंगामुळे सहज ओळखता येते. ही जात मासे आणि खेकडे खाऊन आपली गुजराण करते. दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या देवरायांची महती या रील सिरीजमध्ये पुढील भागात जाणून घेऊया. संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावातील रवळनाथाच्या देवराहटीविषयी पाहत रहा महा MTB वाईल्डलाईफ.